जानवेकर। माझं गट नंबर 1004 मध्ये 2 एकर शेती आहे। ती माझी पत्नी जयश्री विजय जानवेकर हिच्या नावावर आहे। काल संध्याकाळी मी हरभरा जमा केलं आणि सुडी मारली आणि संध्याकाळपर्यंत मी इथंच होतो। त्याच्यानंतर मी रात्री पुन्हा रस्ता तयार केला 8 वाजेपर्यंत। नंतर पुन्हा घरी गेलो आणि रात्री 11 वाजेला पण गेलो। 11 वाजेला पण सुडी जशी तशी होती, चक्कर मारून गेलो मी। आणि सकाळी येऊन पुन्हा 5ला चला मला भीती होती की बा कोणी आपले म्हणजे माझे याच्या पहिले पण 4 महिने अगोदर सोयाबीनची सुडी जाळलेली आहे। त्यापासून मला जरा भीती उभी राहिली, तर मग मी अर्जंट ट्रॅक्टर आणलं ते, पण काल ट्रॅक्टर आलं नाही रस्ता नसल्यामुळे। मी रात्री रस्ता तयार केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ट्रॅक्टर आणू बा। सकाळी 5ला चक्कर मारायला आलं तर पूर्ण हरभऱ्याची सुडी 2 एकराची जवळून खाक झाली। किती नुकसान? कमीत कमी 1.5 लाख रुपये नुकसान झालं साहेब। 25 क्विंटल हरभरा, 2 एकर हरभरा। कोणावर संशय वगैरे तुम्हाला? तर संशय काय कोणावर काही पाहिलं नाही तर होऊ शकत नाही साहेब। त्यांनी पोलिसांनी आजूबाजूला चौकशी करावी बा। मग तुम्ही मागच्या वेळेस पण सोयाबीन मागच्या वर्षी पण मागच्या वेळेस 4 महिने अगोदरच ते सोयाबीन हे नवीनच वावर घेतलं। पोलीस तक्रार दिलेली आहे का? पोलीस तक्रार दिलेली आहे, काही त्याचं काही चौकशीच नाही झाली। आणि आता पण ते म्हणता की तुम्ही आता संशयित नाव सांगा, तर संशयित मी पाहिलं असतं तर नाव सांगितलं असतं। कोणाला बघितलं नाव सांगू शकत नाही साहेब कोणाला। यांच्याकडे पण मी रिसर हे अर्ज केला, माझी पंचनामा करण्यात तो तलाठी साहेबांनी पंचनामा केलेला आहे। किती लाखाचं नुकसान दाखवलं? 1.5 लाख रुपयापर्यंत माझं नाही, माझं जे खरं आहे तेच सांगतो। 1.5 लाखापर्यंत माझं नुकसान झालेलं आहे आता पण, आणि पहिलं 1.5 असं 3 लाखाचं या 4 महिन्यात नुकसान झालं माझं। शासनाकडे काय मागणी करणार तुम्ही? माझ्या घरी माझा शेतीचा व्यवसाय आहे, आमचा व्यवसाय त्याच्या असल्यामुळं आम्हाला काहीतरी शासनाने मदत करावी। अगोदर मदत केली का शासनानं? काय पहिलं पण नुकसान झालं पण शासनाकडून 1 रुपया मिळाला नाही। आता काय अपेक्षा आहे मग सध्या? आता तरी मला कमीत कमी शासनाने मदत करावी बा।